आवाज मानदेशाचा। सातारा जिल्हा परिषदेत कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपच्या ऑपरेशन झेडपीमुळे जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले। बहुमताचा आकडा नसतानाही साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचाच उमेदवार बसणार असा ठाम दावा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा केला। त्यांच्या या विधानामुळे साताऱ्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। सध्या जिल्हा परिषदेत भाजपकडे 27 सदस्यांसह एका अपक्षाचा पाठिंबा मिळून 28 जागा आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20 सदस्यांसह काँग्रेसचा एक सदस्य मिळून 21 जागा, तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 15 जागा आहेत। अध्यक्षपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेला 33चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला अजून 5 सदस्यांची गरज असल्याने हे सदस्य नेमके कुठून येणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे। दरम्यान फोडाफोडीच्या शक्यतेमुळे दोन्ही गटांनी आपल्या सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही काळापासून सहलीवर पाठवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या ऑपरेशन झेडपीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सुनेत्रा पवार गट की शिंदे गटाची शिवसेना यापैकी कोणत्या गटात खळबळ उडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांमध्ये नाराजी ठेवू नये, निवडणुका संपल्या असून आता विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे आवाहनही केले आहे। मात्र त्यांच्या या ठाम दाव्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून जयाभाऊंच्या दाव्याने नेमके कोणाचे टेन्शन वाढले आहे याचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। साताऱ्याच्या मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार याचा फैसला आता काही दिवसांमध्ये होणार असून जयाभाऊंच्या ऑपरेशन झेडपीमुळे जिल्हा परिषदेत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यामुळे पुढील काही दिवस सातारा जिल्ह्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।